डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील केमिकल शाखेच्या नूतनीकरण केलेल्या नव्या विभागाचं आणि माजी विद्यार्थ्यांनी 67 लाखांच्या निधीतून उभारलेल्या इंडस्ट्री स्पॉन्सर्ड रिसर्च लॅबचं उद्घाटन प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे यांच्या हस्ते करण्यात आलं. महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅबसाठी माजी विद्यार्थ्यांनी संशोधनाकरता आवश्यक असणाऱ्या केमिकल रिॲक्टर, प्लेट टाईप हीट एक्सचेंजर, डिस्टिलेशन सेटअप आणि विविध प्रकारची पॅकिंग अद्ययावत उपकरणं उपलब्ध करून दिली आहेत. त्यासाठी पुण्याच्या केमस्पेप्ट इंजिनिअरिंगचे प्रकाश बंडगर, HX इंडियाचे अभय कुलकर्णी आणि प्रफुल्ल वायफळकर, केम ऑर्बिटचे किरण पाटील, नरेश हंचाते, रोहित अंतुलवार, प्रवीण आयवळे, साईसागर खोत, ॲक्सिकेमचे शुभम पाटील यांनी योगदान दिले. या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉक्टर SD चेडे यांनी माजी विद्यार्थ्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असून नव्या विद्यार्थ्यांना ही लॅब अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला. माजी विद्यार्थी असलेल्या केमसेप्ट इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे प्रकाश बंडगर यांनी केमिकल इंजिनिअरिंग ही अभियांत्रिकीची महत्त्वपूर्ण शाखा असून केमिकल शाखेच्या अभियंत्यांसाठी भविष्यकाळ उज्ज्वल आणि दैदिप्यमान असल्याचं सांगितलं. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांनी करिअरची दिशा ठरवून खडतर परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी असं आवाहन त्यांनी केलं. माजी विद्यार्थ्यांनी रिसर्च लॅब संशोधनासाठी सुसज्ज करण्याकरता आवश्यक उपकरणं पुरवल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय D. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, डॉक्टर AK गुप्ता यांनी त्यांचं कौतुक केलं. या कार्यक्रमावेळी रजिस्ट्रार डॉक्टर LV मालदे, अधिष्ठाता डॉक्टर अमरसिंग जाधव, विभाग प्रमुख डॉक्टर KT जाधव, प्राध्यापक डॉक्टर राहुल महाजन, डॉक्टर राहुल पाटील, प्राध्यापक सुदर्शन सुतार, सह अधिष्ठाता प्राध्यापिका मनीषा भानुसे, प्राध्यापक अरविंद बेन्नी, TPO प्राध्यापक मकरंद काईंगडे यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.